माणसाला माणूस म्हणून जगवावं या साध्या गोष्टीला पारखा झालेला आमचा समाज. ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी प्रयत्न केले असे महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. त्यांनी दाखवलेला हा बुद्ध मार्ग पुढील हजारो वर्षी आपल्या समाजाला मार्ग दाखवत राहील. बुद्धं शरणं गच्छामि. अरे किती वर्ष असं उष्टांना खात, किती वर्षाचं फेकलेलं अन्न खात स्वतः पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस कशासाठी? नको रे बाळा, एक लक्षात ठेव, आत्मसन्मानाने जगता येत नसेल तर ते जगणंच नाही. अरे किडे मुंगई जगतातच नाही, आपण तर माणसं. या वरच्या वर्गातल्या मुठभर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचं काय कधी पण नाही. हे बस झालं, ही गुलामजी रिकावर लावली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर हे सगळं समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळ आहे. आधार येणार केवळ आणि केवळ शिक्षणानेच. तू शिकला पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. शिकल्यास तर हक्काची भाकरी नाही. माय बापाऊन भीमाचा उपकारले हाय रे. हो आम्ही खातो त्या भाकरीवर, आम्ही खातो त्या भाकरीवर. बाबासाहेबांची सही हाय र, आम्ही खातो त्या भाकरीवर. बाबासाहेबांची सही हाय र. लक्षात ठेव, यावेळी जर पोरगी होणार असेल ना तरच हे बाळ ठेवायचं नाही, तर ते आताच पाडून टाकायचं. यावेळी मला नातू पाहिजे. अहो आई, यात माझी काय चूक? आपल्या खानदानाचं नाव काही तुझ्या पोरी मोठं करणार आहे का? लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो, त्याचं काय नाही सहन होत आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब कायदा आमचे असं झालंय मला. ना नको काढू त्या आंबेडकर साहेबाचं. साहेब काही करी होतं ना, मला बाहेर काढा. पोरं जन्माला घालायची अंचट फुकत बसायची. यातच दिवस चालले आमच्या पायांच्या जातींचे. जिवंतपणे मला यातनं नाही सोसवत. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलेच पाहिजे. कारण गरोदरपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा हा सगळा भार स्त्रीवरच असतो. कोणत्याही कारणाने एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारण तातडीने सुविधा असलीच पाहिजे. बायानो शिकून या तुम्ही दिवाण्यानी, अग बायानो शिकून या तुम्ही दिवाण्यानी. मानानं जगाया मुलांना करा शहाणी, हक्कासाठी लढू चला तू बीबी वीरावानी. अग बायानो शिकून या तुम्ही दिवाण्यानी, बायानो शिकून या तुम्ही दिवाण्यानी. चले की धर चलने की धर, चले की धर चलने की धर. नवनिशान रोवायला किती भीमाच्या संगाव्या कथा, त्याने समाज सुधारिला. किती भीमाच्या संगाव्या कथा, त्याने समाज सुधारिला.
आणलं का चौदा तळ्याचे पाणी? नाही रमा, मी नाही आणू शकलो चौदा तळ्याचे पाणी. त्या पाण्यावर गुरांचा हक्क आहे पण आपला नाही. तो मी मिळवेल, अगोदर तो परी हो, मला तुझी गरज आहे. मी चौदा तळ्याचे पाणी पिल्याशिवाय मी मरणार नाही. आपण समानतेसाठी पाण्यात स्पर्श करणार आहोत. प्रश्न पाप पुण्याचा नाही, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. स्पर्शिले तू अंजलीने, खुले केले पाणी चवदार तळ्याचे, हक्क देऊन माणसाचे, सोने केले पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हान संघर्ष करा, शिका संघटित व्हान संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिना. भीमराया माझा भीमराया, आला उद्धराया माझा भीमराया. तू इकडे काय करतो? परीक्षेत तर तिकडे आहे ना. तू इकडे काय करतोस? तुझे आई वडील कुठे आहे? ते तिकडे उभे आहेत. चल लवकर. हो येतो. तुला भीती नाही वाटत का? मागच्या वर्षी ते खूप मोठा हल्ला झाला होता, ते लोक तुला त्रास नाही देत का? होय, लई त्रास देतात. मेंढी जनावर उडून नेत नाही म्हणून त्रास देतात. नवीन नवीन कपडे घातले म्हणून त्रास देतात. पण माझ्या आई वडिलांनी बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण ऐकले आणि आता आम्ही कुणालाच घाबरत नाही. चल लवकर. हो येतो. तुझे कपडे लई झाक आहे रे. रामू, तुला वाटतं तितकं सोपं नाही हे. मी परदेशातून तुला एकही रुपया पाठवू शकत नाही. तुला काटकसरीने जगावं लागेल हे लक्षात ठेव. साहेब, तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना? तुमच्या या पुस्तकांची शपथ घेऊन सांगते. समध्यांची काळजी घे. नांदन नांदन तरमाच नांदन, नांदन नांदन तरमाच नांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदन. 100 वर्ष शेळी बनून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा. मित्रांनो, आपण ज्या महामानवाची जयंती साजरी करत आहोत ते फक्त एका समाजाचे नेते नव्हते. ते होते भारताचे संविधानाचे शिल्पकार, शिक्षक आणि न्याय यासाठी आयुष्यभर लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी आम्हाला एकच संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. कारण शिक्षण जी शक्ती आहे ती अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते. आपण सर्वजण वेगवेगळ्या जाती धर्माचे जरी असलो तरी